प्रेक्षक वर्ग किंवा श्रोता वर्ग आहे हा सोशल मीडियाच्या बातम्यांना गांभीर्याने घेतोय. म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ही रन करणारी जी मंडळी आहे यांनी या भारतामधलं एक लोकशाहीला पोषक आणि सक्षम लोकशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करण्यामध्ये मोलाची भूमिका ते बजावत आलेले आहेत. परंतु यावेळेस आपल्यावर खास जिम्मेदारी याच्यासाठी आहे की आपण कालचा जो निर्णय बघितला असेल राज्य निवडणूक आयोगाचा, तर ज्या गोष्टीसाठी लोक रस्त्यावर उतरली होती त्याच्यावर कुठेही भाष्य नाहीये. म्हणजे फेक जर ऍड्रेस असेल, फेक वोटर असेल, दुबार त्यांची नावं असेल, 3-3, 4-4दा नावं असेल, ऍड्रेस बोगस असेल किंवा त्यांची आयडेंटिटी जर समजून चालला की संशयास्पद असेल, तर यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता सरळ सरळ इलेक्शन डिक्लेअर करणं आणि सगळं हे सांगून देणं की बा काही आमच्या हातात आहे, काही सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहेत किंवा काही गोष्टी या आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत की 31 जानेवारी 2026च्या आधी निवडणुका घ्या, म्हणजे कशाही करून घेऊन टाकायच्या, हा काही लोकशाहीला अभिप्रेत गुण नाहीये. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने जो निवडणूक आयोग बनलाय त्या निवडणूक आयोगाकडून अपेक्षा आहे की त्यांनी फ्री फेअर इलेक्शन घ्यावेत, कोणाच्याही दबावाखाली घेता कामा नये. आणि जेव्हा सगळं भारतभर लोक म्हणतायत किंवा हे बोगस वोटर्स आहेत किंवा एवढे मोठमोठे जर पुरावे लोक देत आहेत, तर त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. आपण जर स्वायत्त संस्था तर आपल्यामध्ये ती क्षमता आहे, तर आपण तो निर्णय न घेता इलेक्शन लादणं, अर्थात इलेक्शन लादलंय, डिक्लेअर झालंय, आम्ही ती लढणार यात वाद नाही, परंतु ज्याला आपण एक प्रकारचा इक्वल पार्टनर म्हणतो ती कमीत कमी संधी त्या इलेक्शनमध्ये सर्व समाज घटकांना, सर्व सामाजिक संघटनांना आणि पॉलिटिकल पार्टीजला मिळाली पाहिजे. म्हणजे ज्यांची आधीपासून तयारी आहे त्यांनी त्याचा पाहिजे तसा वापर करून घ्यायचा आणि जो खऱ्या अर्थाने इथला वोटर आहे त्याचं प्रतिनिधित्व कुठेच त्याला मिळू द्यायचं नाही, अशी जी शक्कल पद्धतशीरपणाने चालवली जातात याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून ही जी रिपब्लिकन लोकशाही आघाडी आहे या रिपब्लिकन लोकशाही आघाडीला एक मोठा गुन्हा बहुजन प्रवर्गातला घटक आणि पक्ष आणि सामाजिक संघटना याचं मी समर्थन आज इथे आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करतोय. मी ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, सोबतच ओबीसी बहुजन आघाडी जी आता आमची एक 7-8-10 दिवसाआधीच मुंबईला आमची पत्रकार परिषद झाली आणि तिथे बैठक झाली. आम्हाला ते रिकॉग्निशन मिळालंय, आधी ते नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला आधी काही करता आलं नाही, परंतु आता रितसर आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब आणि त्याचे जे कार्याध्यक्ष आहेत चंद्रकांत बावकरजी यांच्या सूचनेनुसार आज जबाबदारीने मी इथे बोलतोय. त्यांनी मला घोषित केलं की बा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करा की रिपब्लिकन लोकशाही मोर्चासोबत ओबीसी बहुजन आघाडी ही सोबत काम करेल आणि ओबीसीचे प्रश्न असेल, एससी एसटीचे प्रश्न असतील, मायनॉरिटीचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असेल आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला उचलून धरणं हा या लोकशाही मोर्चाचा आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचा मूळ मंत्र आहे. कारण कुठलीही पार्टी जर आम्ही हे मांडतो, आपण 2 सप्टेंबरचा GR बघितला असेल तर त्यांनी निर्माण झालेला घोळ, त्याच्या आधीचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि ओबीसीला, एससी एसटीला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जर कुठलाही राजकीय पक्ष जर प्रतिनिधित्व देत नसेल, जर 60% जर ओबीसी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत, तर आमची या सगळ्या मोठ्या राजकीय पक्षांना किंवा छोट्या राजकीय पक्षांना विनंती आहे की तुम्ही 60% ओबीसीच्या जागा रिझर्व्ह ठेवा. जर तुम्हाला मान्य आहे की 60% जर जनता इथे ओबीसी आहे, मग राहुल गांधीजी म्हणत असतील किंवा PM नरेंद्र मोदी साहेब जर मान्य करत असतील की इथे जर 60% ओबीसी आहेत आणि आम्ही त्यांची जनगणना करू, तर जनगणना आपल्याला जेव्हा करायची ती नियमानुसार आपण करावी. आमच्यावर तुमच्यावर सध्या तरी विश्वास आहे. जर तुम्ही दगा फटका केला तर लोक तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, परंतु त्याच्या आधी तुमच्या शब्दांवर आम्ही विश्वास ठेवण्यासाठी प्रामाणिकपणाने तुम्ही 60% जागा द्याव्यात. असं कुठेही होत नाही. एससीला त्यांचं प्रतिनिधित्व पुरेशा प्रमाणात मिळतं असं सांगितलं जातं, परंतु त्यांच्याही जागा बळकावल्या जातात. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून झगडे लावले जातात एससी एसटी मध्ये, ते ओबीसी मध्ये.
म्हणून आमचं म्हणणं आहे की 60% ओबीसी, 15% एससी आणि 7.5% शेड्यूल ट्राईब आणि अल्पसंख्याक यांच्या ज्या 85% जागा आहेत त्या पहिले तुम्ही आमच्यासाठी सोडा आणि मग उरलेले ज्या 15% आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय खेळ करायचा आहे तो करा, जेणेकरून संविधानाला तुम्ही मांडता हे आम्ही समजू. आणि म्हणून त्यांनाही वटणीवर आणण्यासाठी, आणि असं समजू नका म्हणा की केवळ ताकदवर पक्ष असले तरच ते निवडून येतात, असे प्रयोग बरेचदा झालेले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडी आणि इतरही ज्या काही संघटना किंवा राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आहेत, राष्ट्रीय आमचं ओबीसी क्रांती दल आहे, हे सगळे एकत्र येऊन आम्ही ही लढाई लढणार. उमेदवारी आम्हीच देणार. त्याचा जो काही प्रचार प्रसार खर्च आहे, कमी खर्चामध्येही आपल्याला निवडणूक लढता येऊ शकतं. हे आपल्याला समीकरण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत केवळ सत्ता परिवर्तन होऊन चालणार नाही. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनासाठी आहे आणि म्हणून जनसामान्यांनी आपल्या माध्यमातून आमची जी आर्त हाक आहे किंवा विनंती आहे ती सिरियसली घ्यावी. जे प्रस्थापित पक्ष आहेत आणि जे आपल्याच पोराबाळांना, आपल्याच घराण्यातल्या लोकांना, आपल्याच प्रस्थापित मंडळींना मोठं करण्यामध्ये लागले आहेत, त्याच्यामध्ये लोकशाहीचा खऱ्या अर्थाने मुद्दा पडलेला आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या तत्वावर प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणाने आपला उमेदवार कसा असावा हे त्यांनी आता ठरवलं पाहिजे. कारण चुकीचे जर आपण उमेदवार दिले आणि चुकीच्या लोकांना जर मतदान केलं तर लोकशाही नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. अजूनही सुधारायला भरपूर वेळ आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था हा जनमानसाचं मत बदलण्यासाठी मोठी भूमिका पार पाडतं आणि म्हणून ही सगळी आमची जी आघाडी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आता डिक्लेअर झालेल्या इलेक्शन्स आहेत 10 नोव्हेंबर पासून तर 3 डिसेंबर पर्यंत याच्यामध्ये आणि पुढच्याही ज्या काही 2 आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका, त्याच्यामध्ये ताकदीने आपली भूमिका बजवेल, यशस्वी भूमिका बजवेल आणि निश्चितच लढेंगे और जीतेंगे हा नारा आम्ही यावेळेस यशस्वी करून दाखवणार. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. आम्ही त्याने नॉन पॉलिटिकल परंतु आम्हाला पॉलिटिक्समध्ये त्यानुसार आमची आघाडी आहे ती प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कार्य करतात, तिथं अपयश येत नाही. लेकिन ये क्या हो रहा है, बार-बार इलेक्शन का दौर आता है, उसी समय आप लोग सामने आ जाते हो, तो पहले से तो काम करना शुरू नहीं करते. तो आम्ही 3 वर्षापासून हे सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हाला आजचं हे यश आहे. आजचं हे यश मला दिसते गोंडवाना पार्टी आलेली आहे, ओबीसी बहुजन आघाडी, त्याच्यामध्ये अनेक ओबीसी संघटना एकत्र आलेल्या आहेत, रिपब्लिकनच्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना. ग्राउंड लेवल का कोई काम है आपके पास? ये प्रो किया आपने, ग्राउंड लेवल में क्या है काम आपका? आदरणीय पत्रकार बंधूंनो, ज्या सामाजिक चळवळी आम्ही इतक्या वर्षापासून लढून राहिलोय, आमची पूर्ण हयात गेली, हे आमचं काम नाही का? केवळ राजकारणच करणं आणि आमदार खासदारकी किंवा मंत्रीपदच घेणं किंवा नगरसेवक किंवा मोठ्या पदावर जाणं, राजकीय पदावर, हेच काही समाजकार्य नाहीये. आम्ही जे करतो ते खरं समाजकार्य आहे आणि म्हणून ज्यांच्याकडनं या समाजाला उन्नत करण्याची अपेक्षा होती ते करत नाहीये. म्हणून आम्ही पुढाकार घेतलाय की केवळ सामाजिक आंदोलन करून चालणार नाही, तुम्हालाही तुमची राजकीय भूमिका बजवावी लागेल. कारण शेवटी ओटावर तर प्रत्येकच लोक आहेत ना. दुसरा प्रश्न तुमचा काही प्रमाणात मला मान्य आहे की अशा चळवळी आधी झाल्या, असेच प्रयोग आधी झाले, ते फसली असेल म्हणून प्रयोग करू नये, हाही थोडासा कयास लोकशाहीला घातक आहे. कारण सध्याचं वातावरण जेही सत्तेमध्ये आहेत किंवा विपक्षामध्ये आहेत त्या सगळ्यांनी असं एक वातावरण निर्माण केलंय की सर्वसामान्य माणूस या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उभाच राहू नये, ही एक स्ट्रॅटेजी है. मेरा कहना है कि जनता के सामने आप लोग इलेक्शन कंटेस्ट करने के लिए आ रहे हैं. बिल्कुल. बहुत सारे लोग जो है आप विश्वास करते हैं. बिल्कुल. मुझे ऐसा लगता है कि आप जनता के साथ में कोई धोखा तो नहीं हो रहा है. नहीं होगा. तो हम लोग नहीं होगा. हम भी चाहते हैं कि पत्रकार लोगों ने ऐसी जो नई पहल है उसको थोड़ा सा अपलिफ्ट करना भी बहुत आवश्यक है. जहाँ आस है वहाँ सास है. आशा निर्माण करना बहुत आवश्यक है. अगर हम ऐसे मायूस रहेंगे कि अब कुछ भी नहीं हो सकता, लेकिन ये आशा इलेक्शन के बाद निराशा में बदल जाती है. नहीं होगा सर, नहीं होगा. ये कोई पहली बार हम नहीं लड़ रहे हैं. अब ऐसा है की याच्या अगोदर प्रयोग झाले ते सर्व आता बंद बोललो आपण.
आता विधानसभामध्ये एक प्रयोग असाच झाला होता आणि ते पार्टीचे लोक बसलेले आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीने VDA सोबत गठबंधन केलं. त्यांच्या नेत्यांनी फॉर्म घेतला, फॉर्म भरला, परंतु इलेक्शन लढले नाही. आरोप लागले की त्यांनी मोठा पैसा घेऊन ते हटले. आता असं होणार नाही का? काय म्हणा? ते बघा, एखाद्या व्यक्तीनं काय केलं त्याला आपण काय करू शकत नाही, परंतु आम्ही असं होऊ देणार नाही, प्रयत्न करू. पण एखाद्यानं कोण केलं, अध्यक्षांनी केलं, एखाद्यानं केलं, अध्यक्षांनी केलं काय? आणि एखाद्यानं केलं त्याला अध्यक्षांना महाराष्ट्राच्या अध्यक्षांना कोण केलं ते आम्हाला माहित पाहिजे. कोणाच्या एखाद्याने मला त्याची आपण जबाबदारी. धन्यवाद. आता निर्णय केलेला आहे.